सध्या माझे व्हिडिओ खूप लेट होतात. त्याचं रिझन हेच की सध्या मी खूप बिझी आहे आणि मला अजिबात टाईम भेटत नाही व्हिडिओ एडिट करायला. का बिझी आहे, कुठे बिझी आहे याचे व्हिडिओ तुम्हाला आता लवकरच बघायला भेटतील. मी व्हिडिओ शूट केलेले आहेत, एडिट करायला फक्त मला टाईम भेटत नाही. तर ज्या लग्नाचा तुम्ही गोंधळ बघितला आता काही व्हिडिओमध्ये, तर तेच लग्न होतं आणि लग्न आमच्या गावापासून लांब होतं. अर्धा ते पाऊण तासाचा रस्ता होता आणि तिकडे जाण्यासाठी टेम्पोची सोय होती. मुंबईवरून माझा भाऊ, त्याची बायको आणि त्याचा मुलगा पण आले होते लग्नासाठी स्पेशली. कारण हे काकाच्या मुलाचंच लग्न होतं त्यासाठी आणि मम्मी माझी होळी होती त्याच्यामुळे ती अगोदरच गेली होती. नेहमीप्रमाणेच मी तयार झाली होती. तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. खूप छान मंदिर आहे. खूप वर्षापूर्वी मी इथे आलेली. कशाला ते मी पुढे सांगते, पण त्या अगोदर नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांना नेलपेंट लावायचं काम माझ्याकडे आलं होतं. मी खूप लहान असताना इथे आली होती, कारण माझ्या मावशीचं लग्न ह्या मंदिरामध्ये झालेलं आहे आणि मी आणि माझा भाऊ खूप लहान होतो. फारसं आम्हाला आठवतही नाही सध्याला. पण इकडे एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये मी रिटर्न जाताना पडली होती. इथे मी ग्रेशूला घेऊन आली नव्हती आणि ह्यांना पण सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे तेही आले नव्हते. मी एकटीच गेली होती. सकाळी सगळं आवरून ग्रेशूला स्कूलला पाठवून त्याच्यानंतर मी बसनं गेली गावी आणि तिथून मग टेम्पोमधून जिथं लग्न होतं तिथे पोहोचली. फायनली आम्ही हॉलमध्ये आलो. असं मंदिराच्या समोरच हा हॉल आहे आणि इथे माझ्या भावाचा मुलगा थोडासा किरकिर करत होता, कारण मुंबईवरून आल्यानंतर लगेच आम्ही इकडे आलो होतो, त्याच्यामुळे जरा तो कंटाळला होता प्रवासाला. आणि इथे नवरीची एंट्री झालेली आहे. ज्या भावाचं लग्न आहे त्याचं मांडवाचं सेटअपचं वगैरे सगळं आहे, पण त्याला लग्न अशाच पद्धतीनं करायचं होतं, म्हणून मग ते लग्न मंदिरामध्ये म्हणजे हॉलमध्ये ठेवण्यात आलं, जे आमच्या गावापासून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर आहे तिकडे. नवरा नवरी पण छान आहेत. खूप गर्दी होती लग्नामध्ये, खूप सारे जण आले होते आणि छान यांची एंट्री झाली जशी तुम्ही आत्ता बघताय. आणि मंगलाष्टका वगैरे झाल्या. मी इथं पूर्ण व्हॉईस ओव्हर देते, कारण इथे ना सॉन्ग लावले होते आणि त्याच्यामुळे ना कॉपीराईट येत होतं व्हिडिओला. मी अगोदर एकदा एडिट करून बघितला, अपलोड करून बघितला, पण कॉपीराईट येत होतं, त्याच्यामुळे मला हा परत एडिट करावा लागला. लग्न व्यवस्थित पार पडलं, पण टायमावर झालं नाही. मुहूर्त नेहमी चुकतो आता सध्या सगळ्या लग्नांमध्ये. त्याच्यानंतर आम्ही मस्त असं जेवण केलं. बाहेरचा परिसर इतका छान आहे. हा हॉलचा बाहेरचा व्ह्यू आहे. जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर सगळ्या विधी आवरल्या तिकडच्या. छान फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही घरी यायला निघालो. येतेवेळी आम्ही नवरा नवरीच्या गाडीमधून आलो. मी आणि ही माझी बहीण, काकाची मुलगी, तिच्याच भावाचं लग्न होतं आणि हा आमच्या गावाला जायचा रस्ता आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आधी आम्ही नवरीच्या घरी गेलो. तिथं त्यांचं वेलकम केलं. तिथं त्यांच्या मंदिरामध्ये पाया वगैरे पडले ही लोकं आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावी नवरीला आमच्या घरी घेऊन गेलो. तर तिथे गेल्यानंतर पण छान एंट्री झाली तिची. थोड्या वेळामध्ये जेवढ्या गोष्टी करता आल्या तेवढ्या सगळ्या त्यांच्या घरच्यांनी केल्या होत्या, तर छान वाटलं. आणि ही माझी बहीण सध्या ही पुण्याला असते आणि खूप छान हौशी आहे ती. इथे ती पोज देत होती आणि ही व्हिडिओ बनवत होती. नवरा नवरी घरी आल्यानंतर त्यांना मांडवाच्या बाहेरच थांबवतात, त्यांची आरती वगैरे करतात. त्याच्यानंतर मग जी लोकं लग्नाला जात नाहीत ती लोकं इथे अक्षता टाकतात त्यांच्या डोक्यावर आणि मग त्यांना आतमध्ये घेतलं जातं. त्याच्यानंतर त्यांची जशी त्यांच्या घरच्यांनी ठरवलेली असते एंट्री, ग्रँड असो किंवा मग सिंपल असो, रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात, ज्या तुम्ही पुढे बघालच. थोडंफार मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या ओवळ्या आहेत, तर ह्या त्यांची आरती वगैरे करायला लागलेत आणि मग त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही विधी असतील तुम्हाला थोडक्यात मी दाखवेनच. आणि गावाकडे ना हे खूप छान वाटतं. गावी मांडव वगैरे सगळं घातलेलं होतं, पण लग्न बाहेर होतं. हळदी इथेच झाली, लग्न बाहेर होतं. मला जास्त शूट करता आलं नाही, पण थोडंफार मी शूट केलं आहे. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते. मला खरं तर जसं आहे तसं ठेवायचं होतं, पण मी तसं म्हटलं की सॉन्गमुळे कॉपीराईट येत होतं, त्याच्यामुळे इथे मला व्हॉईस ओव्हर करावा लागतोय. आणि खूप छान एकंदर सगळं झालं. माझी ग्रेशू संध्याकाळी इकडे आली होती. माझा भाऊ तिला घेऊन आला लग्नाला जाऊन आल्यानंतर. तिला घेऊन आला. तिच्या एक्झाम्स आहेत, त्याच्यामुळे मी अजिबात तिला शाळेला दांडी मारून वगैरे कुठल्याही कार्यक्रमाला घेऊन जात नाही. वाईट तर खूप वाटलं, पण पर्याय नव्हता. कारण असं फिरण्यासाठी जर आपण मुलांना सुट्टी काढायला लावलो तर त्यांना तशीच सवय पडते आणि आम्ही दोघंही या गोष्टीच्या अगेन्स्ट आहोत. त्यामुळे आमचं असं ठरलं की ग्रेशू स्कूलला जाईल, पण तिचं जे काही आवरायचं होतं ते सगळं आवरून मी सकाळी आली होती, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आम्ही इथूनच स्कूलला घेऊन जाणार होतो, त्याचं तेही टेन्शन नव्हतं. तिथे जेव्हा नवरा नवरी एंट्री करतात तेव्हा नवऱ्याचा मोठा भाऊ
दार पकडतो, मोठा असेल किंवा छोटा असेल दरवाजा पकडतो आणि मग त्या पुढच्या काही रीती असतील तर तुम्हाला थोडक्यात पुढे दाखवतेच मी, त्या तुम्ही बघून घ्या. म्हटलं की अवतार का तुझी पोरगी माझ्या पोरास येतात तुझी लेख मागोशेल देतात का नाही तुझी लेख मागोशेल देतात का माझ्या पोरास दुवा की झालं आमच्या आऊ पोरगी मागोशेल दुआ आमच्या आवड पुरगी मोशी पुरगी दुवा काय हुंदे गंगा गौरी दुआ वंजीच्या घरी झालं गे कोण मागे तू वर करा आई जरा ये इकडे दाखवते या. उजवा पाय घाला नाही उजवा पाय घाल नाही या. त्याच्यावर दोन्ही पाय घाला खाली पुरे पाय घाला पाय घाला इथं ज्या ओळी आहेत त्या सगळ्या ह्या पद्धती करून घेत असतात, म्हणजे हे सांगून वगैरे सगळ्या ज्या काही पहिल्यापासूनच्या परंपरा आहेत त्या सगळ्या होत असतात. आता हे बऱ्याच ठिकाणी होत असतं आणि प्रत्येकाला माहितीच आहे, पण थोडक्यात मी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या आधी जी खाली बसली होती ती नवऱ्याची बहीण आहे आणि ती दरवाजा पकडते आणि ती जे काही विचारते ते तुम्ही आता ऐकलाच. तर साध्या पद्धतीनं पण खूप छान वेलकम झालं त्यांचं आणि मग त्याच्यानंतर अजून काही पद्धती आहेत ज्या तुम्हाला पुढे दिसतील. तर आत्ता लग्न झालेलं आहे, नवरा नवरी घरी आलेत, आता फक्त देवघराचं थोडंसं बाकी आहे. तर हे आमचं देवघर आहे. आता देवघर नवीन बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे सध्याला देव इथे ठेवलेले आहेत आणि मग ज्या काही रूढी परंपरा आहेत, जे काही करायचं आहे कार्य, ती सगळी इथेच होतात. आता देवकार्य वगैरे गोंधळ पण इथेच झाला होता. तर हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही छान थोडंफार माझ्या बहिणी वगैरे डान्स केला आणि मग असं आमच्या दिवसाचा एंड झाला. तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.